समाधानी नाहीये जोपर्यंत निकाल लागत नाही। याच्यामध्ये धनंजय देशमुख एकटे त्यांचे बंधू म्हणून नाही, तर जेवढ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या मनाला लागलेलं हे प्रकरण आहे। 14 कोटी जनतेच्या मनातील हा राग जोपर्यंत या संतोष देशमुखांच्या जे हत्या करणारे आहेत, अतिशय ब्रुटली मर्डर करणारे आहे, हे सर्व ज्या दिवशी फाशीवरती जातील त्या दिवशी हे समाजमन त्या ठिकाणी शांत होईल, तोपर्यंत कोणालाही समाधान त्या ठिकाणी लागणार नाही। आता मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा होत आहे, तशा पद्धतीने इतर जिल्ह्यांमध्ये लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले। मुंबईमध्ये मात्र चित्र वेगळं आहे। मुंबईमध्ये नेत्यांनी देखील पाठ फिरवलेली आहे, आपण देखील आझाद मैदानाला गेलेले नाही, मी आलेलो होतो। मला यायला या ठिकाणी ताई जवळपास 7 तास लागतात। मी 7 तासाचा प्रवास करून आलो होतो। मी एक ठिकाणी फक्त फ्रेश व्हायला गेलो, तिथून येईपर्यंत ठीक आहे। मोर्चाला कधीमध्ये माणसं कमी येतात, माणसं किती येतात यापेक्षा त्याच्या भावना, मोर्चाच्या भावना लोकांच्यापर्यंत गेल्या याच्यातच आमचं समाधान आहे। पण मुंबईमध्ये येऊन इथे आंदोलन करण्यामागचा उद्देश जो होता तो अनेकांनी बोलून दाखवला होता की सरकारला खडबडून जागा करायचं आहे। ठीक आहे, काही जे आयोजक असतील त्यांच्या चुका झाल्या म्हणा, किंवा मेगा ब्लॉक आहे, आणखी अनेक कारणं आहेत। त्या विषयावरती मला वाटतं न जाता मी एकच म्हणतो की आपल्या माध्यमातून ज्या काही भावना आहेत त्या भावना मला वाटतं स्पष्टपणे जनतेपर्यंत गेलेल्या आहेत। दीड वर्षापूर्वी तुम्ही आवाज केला होता आणि यामध्ये तब्बल 1.25 वर्षानंतर आता DYSP सव्वा नाही, जवळ 15 महिने झाले। सव्वा म्हणजे 12 साडेबारा, हा 1.25 वर्ष, ठीक आहे 1.25 वर्ष। 15 महिने महादेव मुंडे यांचा खून करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातले आरोपी साधे सापडत नाही। आपण, माझी विनंती आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती त्यांची त्या मला वाटतं एक बाईट दिलेली IBN 18ला, ती बाईट तुम्ही जरा नीटनाटके पाहिले का? त्या मायमाऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि उजव्या बाजूला ते लेकरू थांबलेलं आहे। त्या लेकराच्या डोळ्यातले आसू तुम्हाला दिसले नाही का? किती करुणपणे तो मुलगा डोळ्यामध्ये पाणी आणून रडतोय, म्हणजे त्याची चूक काय आहे? त्याचा बाप गेलेला आहे आणि 15 महिन्यापर्यंत त्याच्या बापाचा साधा खून कोणी केला हे तपास लागत नाही। याचा अर्थ आकाचा किती प्रभाव तिथल्या पोलीस बलावरती होता हे या ठिकाणी स्पष्ट होतं आहे। आणि भास्कर केंद्रेसारखा एक पोलीस 15 वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनला किंवा परळी तालुक्यामध्येच कसा राहतो हे सुद्धा गोड गंबाल त्या ठिकाणी पुढे येणार। या प्रकरणात जो वाल्मिक कराड जो अटकेत आहे त्यांचा सिटी स्कॅन करण्यात आलेला आहे आणि स्लीप एपेनिया नावाचा आजार झाल्याची माहिती पुन्हा एकदा आता रुग्णालयातून पोलीस प्रशासनाकडून दिली आहे। मग आता पुन्हा सुविधा पोहोचवल्या जातील का? हे बघा, तो जो व्हायला पाहिजे नियमाप्रमाणे जरी तो आरोपी असला, कैदी असला, त्याला जे काही आपल्याला नियमामध्ये सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती उपलब्ध करून घेण्याचा अधिकार त्याला आहे। त्याप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासन, SIT आणि डॉक्टर्स हे एकत्रितरित्या त्या बाबतीत निर्णय घेतील। मी तज्ज्ञ नाही त्याच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट करणार। विरोधकांनी देखील मोर्चाकडे पाठ फिरवलेली आहे आणि खरं पाहता तुम्ही पुढाकार घेताय प्रकरणामध्ये, मात्र तुम्ही नसल्यामुळे वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित केले जातील। आता विरोधक पण जास्त लक्ष करतील असं काही नाही आहे। विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढं आहेत। फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही। त्यामुळे तुम्ही आजच्या मोर्चा नाही, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाही आहे। जेव्हा हे जन आंदोलन उभं केलं जात होतं वेळोवेळी मंत्र्यांचा राजीनामा, स्थानिक आमदारांचा राजीनामा ही माग होती, पण आता ही माग जी आहे ती थंडावली गेली किंवा मंदावली गेली असं म्हटलं जातं। असं बिलकुल नाही। एक मिनिट ऐका, थोडंफार समाजमन या गोष्टीवरती सुद्धा समाधानी होत चाललंय की जे तपास चालू आहे आणि लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास आहे। ज्या डिमांड्स आम्ही केलेल्या होत्या त्या डिमांड्सपैकी एक उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आणि दुसरं
म्हणजे तो पळून गेलेला एक शेवटचा आरोपी. या 2 बाबी त्याच्या पाठीमागं आहेत. आणि लोक जन आक्रोश का करतायत तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठेही तसूभरसुद्धा ह्या लोकांना सवलत देऊ नये अशा प्रकारचे सगळ्यांची भावना. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी होत आहे. कशा प्रकारे ही मागणी मी स्वतःच केलेली होती. सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत. कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे. आका, बाका, चुका, तुका, सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे. आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. थँक्यू सर. अन्ना एक विषय असा आहे, स्वतःवरती तुमच्यावर आता वेगवेगळी टीका करताय, त्याकडे कसं पाहता तुम्ही? मी आत्तापर्यंत 2 वेळा सांगितलं आहे की टॉम अँड जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेलं आहे. अण्णा, तुम्ही मुंबईत त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे, बाकी काही नको. मुंबईत आलात परंतु आंदोलनात गेला नाही अशा नाही मी एक मिनिट ऐका, मी पोहोचू शकलो नाही. आपणही पाहिलं की मी 7 तासाच्या प्रवासाने आलो, पोहोचू शकलो नाही. ठीक आहे, तोपर्यंत प्रोग्राम संपला. परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.